नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित चा पुढील भाग अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। घटक 3 भूमिती चा पुढील भाग आहे वर्तुळ, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळ खंड, वर्तुळ कंस व वर्तुळाचे गुणधर्म। सर्वप्रथम वर्तुळ म्हणजे काय ते पाहूया। प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय। पहा, ओ हे वर्तुळाचे केंद्र आहे आणि ओ या केंद्रबिंदूपासून समान अंतरावर हा असणारा बिंदूंचा जो संच आहे त्याला आपण वर्तुळ असे म्हटले। वर्तुळाच्या त्रिज्या, आता वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाची त्रिज्या। आकृतीमध्ये पहा, रेख OA, रेख OB, रेख OC या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत। वर्तुळाची त्रिज्या इंग्रजीमधील लहान लिपीतील R या अक्षराने दर्शवतात। वर्तुळाचा व्यास, व्यास म्हणजे काय? वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या आणि वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाचा व्यास। आकृतीमध्ये रेख AB हा वर्तुळाचा व्यास आहे आणि वर्तुळाचा व्यास दाखवण्यासाठी D या लहान लिपीतील अक्षराचा वापर केला जातो। वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, त्यामुळे D बरोबर 2R। वर्तुळाची जीवा, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाची जीवा। तर PQ ही वर्तुळाची जीवा आहे। विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते। तर लक्षात ठेवा, वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात, असंख्य व्यास असतात आणि जीवा सुद्धा असंख्य असतात। यानंतर वर्तुळखंड, तर वर्तुळखंड कशाला म्हणायचं? पहा, वर्तुळामध्ये जीवेमुळे वर्तुळ क्षेत्राचे दोन असमान भाग झालेले आपल्याला दिसतात। या ठिकाणी AXB हा भाग लहान दिसतोय तर AYB हा भाग मोठा दिसतोय, म्हणून AXB हा लघु वर्तुळखंड आहे आणि AYB हा विशाल वर्तुळखंड आहे। यानंतर अर्धवर्तुळखंड, व्यासामुळे वर्तुळाचे दोन समान भागात विभाजन होते। पहा, AB या व्यासामुळे वर्तुळ क्षेत्राचे दोन भाग तयार झालेले आहेत। त्यापैकी वर्तुळखंड ACB आणि वर्तुळखंड ADB हे दोन अर्धवर्तुळखंड आहेत। वर्तुळ क्षेत्र, वर्तुळ क्षेत्र म्हणजे काय? तर वर्तुळाचा अंतर्भाग आणि वर्तुळाची कडा मिळून वर्तुळ क्षेत्र तयार होते। आकृतीमध्ये पहा, वर्तुळाची कडा आणि अंतर्भाग यांना मिळून वर्तुळ क्षेत्र असे म्हणतात। प्रतलामधील वर्तुळामुळे त्या वर्तुळाचे 3 भागात विभाजन होते। पहा, वर्तुळाचा अंतर्भाग, बिंदू P, बिंदू D, बिंदू X हे वर्तुळाच्या अंतर्भागात आहेत। वर्तुळाचा बाह्य भाग, बिंदू M, बिंदू A, बिंदू B हे वर्तुळाच्या बाह्य भागात आहेत। आणि प्रत्यक्ष वर्तुळावर असणारे बिंदू कोणते आहेत? तर बिंदू R, बिंदू N आणि बिंदू Q। तर वर्तुळ क्षेत्र म्हणजे काय हे आपण पाहिले। वर्तुळ कंस, व्याख्या पहा, वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू घेतले की वर्तुळाचे दोन भाग होतात। या प्रत्येक भागाला वर्तुळ कंस म्हणतात। आकृती पहा,
वर्तुळावर ए सी बी असे 3 बिंदू या ठिकाणी आहेत. ए सी इथे आर्क असे नाव दिलेले आहे. तर आर्क म्हणजेच कंस. तर ए सी हा कंस आहे. ए बी हा सुद्धा कंस आहे. बी सी हा सुद्धा कंस आहे. कंसाला 2 किंवा 3 अक्षराने नाव देतात. कंस ए बी सी हा विशाल कंस झाला. तर कंस ए सी बी हा सुद्धा विशाल कंस आहे. केंद्रीय कोन. वर्तुळ केंद्र हाच शिरोबिंदू असणाऱ्या कोणाला केंद्रीय कोन असे म्हणतात. पहा, आकृतीमध्ये सी हे वर्तुळाचे केंद्र आहे. कोन ए सी बी हा वर्तुळाच्या केंद्राजवळ तयार झालेला कोन आहे, म्हणून या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. कोन ए सी बी हा केंद्रीय कोन आहे. मापकोन ए सी बी बरोबर मापकंस ए एक्स बी. या ठिकाणी मायनर आर्क आणि मेजर आर्क अशी नावं दिलेली आहेत. तर जो मायनर आर्क आहे त्याचे माप आणि केंद्रीय कोनाचे माप एकरूप असते. ती दोन्ही मापे समान असतात. कोन ए सी बी ने कंस ए बी म्हणजेच लघुकंस आंतरखंडित केला आहे. तर आंतरखंडित कंसाचे माप आणि केंद्रीय कोनाचे माप समान असते. लघुकंसाचे माप. लघुकंसाच्या संगत केंद्रीय कोनाचे माप हेच लघुकंसाचे माप असते. हे आत्ताच आपण पाहिले. आकृती पहा. ओ हे वर्तुळ केंद्र असणाऱ्या वर्तुळामध्ये केंद्रीय कोन ए ओ बी ने कंस ए बी हा संगत कंस आंतरखंडित केलेला आहे. म्हणून कंस ए बीचे माप आणि कोन ए ओ बीचे माप समान आहे. म्हणून कंस ए ओ बी बरोबर कोन ए ओ बी बरोबर 60 अंश. म्हणून कंस ए बी बरोबर सुद्धा 60 अंश. मापकोन ए ओ बी हा केंद्रीय कोन 60 अंशाचा आहे. म्हणून मापकंस ए बी बरोबर सुद्धा 60 अंश. याचाच अर्थ लघुकंसाचे माप या ठिकाणी 60 अंश आहे. तर लघुकंसाचे माप नेहमीच 180 अंशापेक्षा कमी असते. विशाल कंसाचे माप. विद्यार्थी मित्रांनो, विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघुकंसाचे माप. आता हे 360 अंश कुठून आले? तर तुम्हाला माहीत असेलच, वर्तुळाचे अंशात्मक माप 360 अंश असते. त्यामधून संगत लघुकंसाचे माप जर वजा केले तर आपल्याला विशाल कंसाचे माप मिळते. बरोबर 360 अंश वजा संगत लघुकंसाचे माप ही 60 अंश आहे. म्हणून वजा 60 अंश बरोबर 300 अंश. तर विशाल कंसाचे माप नेहमीच 180 अंशापेक्षा जास्त असते. अर्धवर्तुळ कंसाचे माप. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. कारण वर्तुळाचे अंशात्मक माप 360 अंश असते. आणि अर्धवर्तुळ कधी तयार होते? तर वर्तुळामध्ये जर आपण व्यास काढला तर त्या वर्तुळाचे 2 समान भागात विभाजन होते आणि प्रत्येक भाग म्हणजे अर्धवर्तुळ. म्हणून अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. आंतरलिखित कोन. आंतरलिखित कोन म्हणजे काय? केंद्रबिंदू ओ असणाऱ्या वर्तुळात आकृतीचे निरीक्षण करा. ओ हे वर्तुळ केंद्र आहे. कोन ए बी सी चा शिरोबिंदू बी हा कंस ए बी सी चा एक बिंदू आहे. लक्षात आले का? ए बी सी हा कंस आहे आणि ए बी सी ह्या कंसाचा बी हा एक बिंदू आहे. कंसाचे अंत्यबिंदू ए व सी आहेत. ते कोन ए बी सीच्या भुजांवर आहेत. येथे कोन ए बी सी हा कंस ए बी सीमध्ये
आंतरलिखित आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा ऐका. ओ हे वर्तुळाचे केंद्र आहे. आत्ताच तुम्ही कंस शिकला आहात. तर ABC हा कंस आहे आणि या ठिकाणी ABC हा कोन देखील आहे. तर कोन ABC हा कंस ABC मध्ये आंतरलिखित आहे. कोन ABC ने कंस ADC ला अंतरखंडित केला आहे. लक्षात आले का? ABC हा कोन ABC या कंसामध्ये अंतर्लिखित आहे. तर त्याने ADC या कंसाला अंतरखंडित केले आहे. कंस ADC ला अंतरखंडित कंस असे म्हणतात. आंतरलिखित कोन अंतरखंडित कंस यांचा संबंध. आंतरलिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. पहा, आकृती पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आकृतीमध्ये O हे वर्तुळाचे केंद्र आहे. कंस ABC मध्ये कोन ABC हा अंतरलिखित झाला आहे आणि कंस ADC हा अंतरखंडित कंस आहे. आपण संबंध काय पाहिला? तर आंतरलिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजेच ABC या अंतरलिखित कोनाचे माप ADC या अंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मे असेल. आता कोन ABC चे माप या ठिकाणी 55 अंश दिलेले आहे. मग कंस ADC चे माप किती येते ते आपण पाहूया. माप कोन ABC बरोबर 1/2 गुणिले माप कंस ADC. समीकरण सूत्रामध्ये माहिती भरू. 55 बरोबर 1/2 गुणिले माप कंस ADC. म्हणून 55 गुणिले 2 बरोबर माप कंस ADC. म्हणून माप कंस ADC चे माप आले 110 अंश. लक्षात आले का? कंस ADC बरोबर 110 अंश आणि कोन ABC बरोबर 55 अंश. याचाच अर्थ आंतरलिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन. आकृतीचे निरीक्षण करा. BC हा वर्तुळामध्ये व्यास आहे. म्हणजेच या ठिकाणी या व्यासामुळे वर्तुळाचे 2 समान भाग झाले. कोन BAC हा अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन आहे. म्हणून BAC चे माप बरोबर 1/2 गुणिले माप कंस BAC बरोबर 1/2 गुणिले 180 बरोबर 90 अंश. म्हणजेच अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप बरोबर 90 अंश. विद्यार्थी मित्रांनो, इथे स्क्रीनवरती सरावासाठी मी काही व्याख्या दिलेल्या आहेत. या व्याख्या तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि कमेंट बॉक्समध्येही नोंदवायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा.